बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले सर्वच निर्णय लोककल्याणकारी आहेत। यातून त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात मोठा विश्वास निर्माण झालाय। याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असून लवकरच हेही स्वप्न साकार होईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा मित्र पक्षांची एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेवर येईल असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला। आगामी लोकसभा निवडणुका एकहाती जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आत्तापासूनच कंबर कसली आहे। याचाच एक भाग म्हणून पक्षातील प्रमुख नेत्यांना लोकसभा क्लस्टर प्रवास योजनेअंतर्गत वेगवेगळ्या मतदारसंघात पाठवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान आजपासून कोल्हापूर, हातकणंगले, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेत। आज कोल्हापुरात चौहान यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारची भूमिका जाहीर केली। काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचारामुळे देशाची प्रतिमा भ्रष्ट देश अशी झाली होती, पण मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील पारदर्शी कारभारामुळे हीच प्रतिमा आता स्वच्छ देश अशी झाली आहे। भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसलाय, तसंच भ्रष्ट नेत्यांवर कारवाई सुद्धा केली जाते। एकूणच मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या लोककल्याणकारी निर्णयामुळे भारताची वाटचाल विकसित देशांच्या दिशेने सुरू आहे असं शिवराज सिंह चौहान यांनी नमूद केलं। प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एक वैभवशाली, गौरवशाली, संपन्न, समृद्ध, शक्तिशाली और संपूर्ण विकसित भारत का निर्माण हो रहा है। आप दलगत सीमाओं से ऊपर उठ के भी सोचेंगे तो आज भारत का जो स्थान दुनिया में है, हर भारतवासी का सीना गर्व से फूल जाता है। एक जमाना था, मैं कई वर्षों तक मुख्यमंत्री रहा, कांग्रेस की जब सरकार थी तब भी मैं मुख्यमंत्री था, यूपीए की सरकार हुआ करती थी। उस समय भी हम दुनिया के किसी देश में जाते थे इन्वेस्टमेंट के लिए, किसी और चीज के लिए, तो भारत का कहीं मान और सम्मान दिखाई नहीं देता था, घोटालों के देश के रूप में लोग जानते थे। आज पूरी दुनिया भारत की जय कर रही है, लोहा मान रही है कि मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी ने उस संकल्प व्यक्त किया है, अकेली बीजेपी 370 पार और एनडीए के साथ हम 400 सीटें पार करेंगे। मोदी सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे, त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणूक जाहीरनाम्यात जनतेच्या आशा अपेक्षांचं प्रतिबिंब उमटलेलं असेल असा विश्वासही शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला। पंडित नेहरू यांनी देशाची फाळणी केली, पण त्यांच्याच घराण्यातील वारसदार खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतायत हा मोठा विरोधाभास असल्याचा टोला शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला लगावला। अब राहुल गांधी से मैं सोनिया गांधी जी से पूछना चाहता हूं, राम मंदिर का वो विरोध करे, क्या तकलीफ थी आपको निमंत्रण दिया था जाने में? धारा 370 हटाने का तुम विरोध करो, भारत को बांटने का अगर पाप किसी के सिर पर है तो जल्दी सत्ता प्राप्त करने की चाह में स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू जी पर है। भारत के टुकड़े कर दिए, धारा 370 जैसी प्रावधान कर दिए गए। अब भारत जोड़ो की बात करते हो आप। ये दिशाहीन गठबंधन देश का भला नहीं कर सकता। खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ज्या राज्यातून जाते ते राज्य काँग्रेस मुक्त होते असं दिसतंय। महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण खासदार राहुल गांधी देशाला काँग्रेस मुक्त करतायत असा टोलाही शिवराज सिंह चौहान यांनी लगावला। आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे, पण ही विरोधी आघाडी नेतृत्वहीन असल्यानं त्याची शक्ल पडतायत। त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीची अवस्था एक दिल के टुकड़े हजार अशी झाल्याचा टोलाही चौहान यांनी लगावला। दूसरी तरफ इंडी गठबंधन है जो बनने के पहले ही टूट गया। इनका नेता एक नहीं है कोई। गठबंधन वाले बताए तुम्हारा नेता कौन है?
राहुल बाबा चुनाव की तैयारी नहीं, यात्रा में लगे हुए हैं, और यात्रा जिस राज्य में जाती वह गठबंधन टूट जाता है। ममता जी ने उनको लताड़ा, अखिलेश जी ने भी शर्तें लाद दी। उनके गठबंधन की हालत तो ये है कि एक दिल के टुकड़े 1000 रुपए, कोई इधर गिरा कोई उधर गिरा, बनने के पहले ही बिखर गया। नेता नहीं, नीति नहीं, नियत नहीं। आप कल्पना करके देखिए कि ऐसे लोग देश का नेतृत्व कर सकते हैं। काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लवकरच रामयात्रा काढण्यात येणार आहे, याचाही खरपूस शब्दात शिवराजसिंह चौहान यांनी समाचार घेतला. राम मंदिराला विरोध, जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवण्यास काँग्रेसनं केलेला विरोध हे पाहता काँग्रेसची रामयात्रा म्हणजे मुंह में राम बगल में छुरी या प्रकारची असेल अशी टीका चौहान यांनी केली. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं अशी भ्रष्ट नेत्यांबद्दल टीका करणाऱ्या खासदार शरद पवार यांनाही शिवराजसिंह चौहान यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. भ्रष्ट नेत्यांवर होत असलेली कारवाई आणि मोदी सरकार यांचा काहीही संबंध नाही. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्ट नेत्यांवर कधीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे खासदार शरद पवार यांची टीका म्हणजे हत्तीचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे अशा प्रकारचे आहे, असं शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीत सध्या सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदी सरकारनं नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय गेल्या 10 वर्षात घेतल्याचा खुलासाही चौहान यांनी केलाय. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी शिवराजसिंह चौहान यांचं स्वागत केलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामगिरी तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह 7 राज्यांचा दौरा पूर्ण केल्याचं चौहान यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हायवणकर, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राहुल चिकोडे, महेश जाधव, हेमंत आराध्ये यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.